ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला क्या बुरा क्या भला। इतने उपकार है क्या कहें, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। लोरिया होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे। ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। आपके ख्वाब हम आज होकर जवां, उस परम शक्ति से करते हैं प्रार्थना। इनकी छाया रहे रहती दुनिया तलक, एक पल रह सके हम न जिनके बिना।
दोनों सलामत रहे, सबके दिल में ये अरमान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। आज दिनांक 12 मे 2015 रोजी श्री रामचंद्रराव भोसले व सौ नंदा भोसले यांच्या विवाहाचा 50वा वाढदिवस संपन्न होत आहे। याबद्दल त्या दोघांचे आम्हा देवकुमार बिर्जे व सौ राजश्री बिर्जे कुटुंबियाकडून हार्दिक अभिनंदन। जीवनात मैत्रीला अतिशय उच्चतम स्थान असते याची जाणीव आम्हाला लाभलेल्या पांडुरंग बारुडे, चंद्रकांत कापसीकर व रामचंद्रराव भोसले यांच्यासारख्या मित्रामुळे झाली। रामचंद्रराव भोसले कुटुंबियाशी आमचे गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ मैत्रीचे संबंध आहेत। त्यांच्यामुळे जीवनात चिकाटी, जिद्द, धडपड, सहनशीलता, संयमता, विनयशीलता या साऱ्या गुणांची प्रचिती आम्हाला आली। भोसले पती पत्नी वरील सर्व गुणांचे प्रतीक आहे यात संदेह नाही। पतीबरोबर सावलीसारखे पाठीशी राहून पतीच्या सुखदुःखात हातभार लावणारी, मुलांना काटकसर, शिस्त व शिक्षण प्रेमाची महती पटवून देणारी नारी म्हणजे सौ नंदा भोसले होय। त्यामुळे त्यांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख केल्याशिवाय आम्हाला राहवत नाही। नमस्कार आंटी अंकल, हेलो एवरीबडी, हेलो दीपक, हेलो निमा and hello Uma Didi. I hope you are having fun on the 50th anniversary of your parents. Love you all, and I would like to take you back to the memories 25 years and more. This reminds me of my childhood, as I said, 25 years and more. How beautiful were our days when we all stayed together as one unit, one family, and had lots and loads of fun. I still remember John uncle and auntie, Khangao uncle and auntie, your family and my family. How fun it was. We really enjoyed our stay during the F quarters. And in person, I was always fond of Bhosle auntie, especially in terms of her Marathi language, Yetashi, Jatashi. So I loved that. I still remember that. And we love you for that. And moreover, we love you for the food that you always prepared for us, even in the absence of my parents when they left to Pandharpur. I never had a feeling that my parents were away from me. Still, I get a feeling when I see you people. I never miss my father when I see you and Veer Gaudar uncle especially. ताई आणि भाऊ दोघांना 50 वर्षाचं मॅरेज एनिव्हर्सरीचं तुम्हाला आम्ही शुभेच्छा आहे। आम्ही आणि तुम्ही ईमध्ये एफमध्ये
मस्त राहत होतो, खूप एन्जॉय करत होतो. तुमचं फारच आठवण येते आम्हाला. Hello, Vosle sab. Wish you golden marriage anniversary. I wish you all the best. आमचे मित्र व फॅमिली फ्रेंड श्री आर एस भोसले त्यांना त्यांच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. परमेश्वर त्यांना असेच उदंड आयुष्य देव. गेली 40 वर्ष त्यांचा आमचा सहवास आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आवडत आहे. थँक्यू. हॅलो आंटी, सॉरी माझा आवाज बसला, जरा तब्येत बरी नाहीये. आता काय बोलावं हेच कळते, कुठं सुरू करू आणि कुठं संपू. पहिले तर तुम्हाला रुहाशी ओळख करून देते, तुम्ही त्याला बघितलेलं नाहीये. हे बघा रुहाशला. आणखी मला अजूनही आठवतंय तुम्ही जेव्हा आमच्या घरच्या बाजूला आला होता राहायला, मी आईला विचारलं होतं, अगं आई सगळी इंडालची लोक येतात, आपल्याशी बोलतील का, आपण कधी इंडालमध्ये राहिलेले नाही आहोत. आणि आई मला बोलली की माहिती राहतील की नाही, बोलतील की नाही, बघूया आपण कसं होतंय ते. आणि मला वाटतं 5-10 दिवसातच तुम्ही आलात अंकल, गप्पा मारायला लागला. त्याच्यानंतर आंटी यायला लागल्या. आंटीने मला गरमागरम भाकऱ्या काय दिल्या. आणि आय वॉज लाईक सो टच्ड. आय फेल्ट सो वेलकम. आणि मला असं कधीच जाणवलं नाही की तुम्ही असं वेगळं कधी आम्हाला ठेवलंय किंवा आम्ही इंडालची नव्हते. ताईनं पण, ताई, दीपूदादा, भाभी, एव्हरीबडी वॉज लाईक सो हेल्पफुल आणि किती वेलकमिंग होते. मला अजूनही सगळी जी मजा केली भाभीच्या लग्नात, दीपूदादाच्या लग्नात, ताईकडे, ओ माय गॉड, इट हॅज बी क्रेझी. आणि इट ऑल कम्स डाऊन टू यू अँड आंटी, कारण की तुम्ही तसे संस्कार दिले त्यांच्यावर. आणि फॉर दॅट वी कॉन्ट थँक यू इनफ. And we can't thank you enough for being there in our life. So thank you uncle and auntie. Be happy. आणि आंटी मला तुमच्या भाकऱ्या लवकरात लवकर खायचे आहे. सो मी जेव्हा इंडियाला येते तेव्हा मी तुम्हाला नक्की फोन करणार. तुम्ही प्लीज 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 बेळगावला या. ठीक आहे? ओके, बाय बाय. राज, यू वांट टू से बाय? बाय. सौश्री भोसले यांच्या मुली उमा, नीमा व मुलगा दीपक यांच्यावर आई वडिलांकडून चांगले संस्कार झाल्याने व शिक्षणाचे बाळकडून मिळाल्याने हे सारेजण उच्च शिक्षित होऊन नामांकित कंपन्यांमधून नोकऱ्यांची जबाबदारी सांभाळत आहे. विद्यार्थी दशेतील या मुलांचे गुण, बुद्धिमत्ता या गोष्टीची प्रेरणा घेऊनच आम्ही आमच्या मुलांनाही घडवण्याचा वसा घेतल्याने आमचे दोन्ही मुलगे आज देशात व परदेशात उच्च पदस्थ आहेत. So I love you all for that. I still remember when uncle used to wake us up during the school hours. He used to pour water into our ears. This used to irritate us a lot. But today we are really fortunate because of all this day. We are so happy and we have come so forward and a long way in our life. Even auntie used to always prepare her delicacies, especially during the time of Sankranti and during the Shravan Mas, during the Friday pujas. We used to love those delicacies. We used to love that time. Hi uncle and kaku. Wish you a happy 50th anniversary and thanks for all the wishes and blessings you have given for my career. Thanks a lot. I still remember their badminton times where they used to enjoy their evenings, and I still remember the 31st December parties where Veer Gowda uncle and Bhosle uncle used to always enjoy, and I have never seen people like them. I still love you all. On this occasion, I wish you a great 50-year anniversary, both uncle and kaku. I love you a lot. I love you. Still remember you. Thank you. सौ भोसले, सौ भारुडे व सौ बिर्जे या इंडाल परिसरात 3 देविया, 3 जुलग मैत्रिणी म्हणून ओळखल्या जात असत. कोणताही घरगुती समारंभ असो, लेडीज क्लब कार्यक्रम असो वा कोणताही नात्यातील लग्न समारंभ असो, या तिघींचे त्रिकूट
नजरेत न येण्याचा प्रसंग क्वचितच असेल. आजही आम्ही जीवाभावाचे मित्रमैत्रीण या नात्याने वाटचाल करीत आहोत. यापुढे देखील ही वाटचाल सदैव चालू राहील हीच अपेक्षा. आणखी एकदा भोसले पती पत्नींना 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा व उर्वरित जीवनात त्यांना निरोगी व सुखमय जीवन लाभो ह्या सदिच्छा.